सांगितलं। विकसित आणि सशक्त भारत घडवण्यासाठी अंमली पदार्थ व्यसनमुक्त युवक अत्यावश्यक असल्याचं सांगून यासाठी समाजाचीही सक्रिय भागीदारी आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। अंमली पदार्थ व्यसनाविरोधातल्या या लढाईत नागरिकांनी सरकार समवेत सहयोग करावा आणि याचं सामूहिक चळवळीत रूपांतर केलं। ते आज मुंबईत नशामुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ करताना बोलत होते। यावेळी त्यांनी राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा प्रारंभही केला। देश आज झपाट्याने विकास करत असून पारंपरिक युद्धामध्ये भारताचा पराभव करणं शक्य नसल्याचं जाणून देशविरोधी शक्तींनी छुपं युद्ध सुरू केलं आहे आणि अंमली पदार्थ हे त्याचं सर्वात मोठं हत्यार आहे। अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या माध्यमातून देशातल्या युवकांची ऊर्जा, क्षमता आणि भविष्य झाकवण्याचं षडयंत्र असून केवळ सरकार किंवा पोलीस याचा मुकाबला करण्यासाठी पुरेसे नाहीत। पोलीस, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, शाळा, महाविद्यालय आणि समाजातल्या सर्व वर्गांनी या विरोधात एकजुटीनं व्यापक चळवळ उभारायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले। नशा हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पुढे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे। सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्सच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल। एकीकडे ड्रग्सचं वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिम्मत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची। यावेळी हजारो लोकांनी नशामुक्तीची शपथ घेऊन समाजाला व्यसनमुक्त बनवण्याचा संकल्प केला। या अभियानादरम्यान सुमारे 5 लाख मुंबईकरांना नशामुक्तीची शपथ देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे। केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि